वेलकम, नमस्कार. सेरेंडिपिटी म्युझिकल्स ही कल्पना अशी सुरुवात झाली की आम्हाला सगळ्यांना, काही मित्रांना मैत्रिणींना असं वाटलं की आम्ही प्रोफेशनली तर गाणं म्हणत नाही, वी डोंट सिंग, पण एकत्र येऊन आपण गाण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे. म्हणून सोमलवार हायस्कूल रामदास पेठ 10th B पहिला एपिसोड सेरेंडिपिटी म्युझिकलचा करायचा असं ठरवलं. आणि याच्यात मग माझी साथ दिली विनय गायधने, जो आज PWD मध्ये मोठ्या पदावर आहे, इंजिनियर आहे. आणि माझा अजून एक क्लासमेट राजेश पाटील, त्याची मिसेस वैशाली पाटील, त्यांनी ठरवलं की ते सुद्धा आमच्या वर्गातील, कारण की आम्हाला खूप काही चांगलं गाता येत नव्हतं, येत नाही, पण प्रयत्न नक्कीच करायचा आहे. तर दोघांना बॅलन्स करण्याकरता मग वैशाली वहिनींनी सुद्धा साथ द्यायची हे केली. आता सोमलवार शाळा म्हणजे अगदी लहानपणापासनं आमच्यात एक सीड इम्बाईब करण्याचा प्रयत्न करते. नॅशनल इंटिग्रिटी, राष्ट्रातर्फे ती एक भावना. मला अजूनही आठवतं, देवरस मॅडम आणि भाऊसाहेब सोमलवार सर हे मिळून आम्हाला पहिलीत ते गाणं म्हणायचे आणि आम्हाला शिकवायचे. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन निधले, राष्ट्रात प्राण हे उरले, हे सिद्ध करायाला हो, बलसागर भारत होवो. The national integrity was imbibed in us since our primary school days. So we thought this first episode of Serendipity Musical should be on a particular theme, which should be, of course, we lost our voice of the nation, Lata Mangeshkar. My very favorite artist or music director R.D. Burman, and another voice of nation, or also called as Parrot of India, Amir Khusro. तर या तिघांकरता हा पहिला एपिसोड. मग आमिर खुसरोंकरता करायचं, मग राग यमन आलाच पाहिजे. आमिर खुसरो 12व्या शतकातला व्यक्ती, पोएट, सिंगर. मोहम्मद खिलजीच्या दरबारात हा एक सिंगर म्हणून काम करायचा, राजकवी होता. आणि त्यांनी हा राग यमन शोधून काढला. अमीर खुसरोनी फक्त राग यमन नाही काढला, त्यांनी सितार काढली. तेव्हा वीणाचे भरपूर प्रकार होते, 4-5, त्या सगळे एकत्र करून सितारचं इन्व्हेन्शन अमीर खुसरोंनी केलं. गझल हिंदीमध्ये कशी गावी ते त्यांनी शिकवलं. कव्वाली त्यांनी आणली. सो अमीर खुसरो हॅज लॉट ऑफ थिंग्स टू ऑफर. तर हा पहिला एपिसोड आपण राग यमन आणि लता मंगेशकर आणि R.D. बर्मन यांच्या अराउंड रिव्हॉल्व करूया. आणि नन अदर दॅन आवर ओन टीचर, ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, ज्यांच्यामुळे आम्ही आहोत आज, ते आपल्याला इंट्रोडक्टरी सॉन्ग करता आज लाभले आहेत. आमच्या आवडत्या आणि व्हेरी लाडक्या पावनस्कर मॅडम. मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि एका शब्दावर त्यांनी लगेच हो म्हटलं. तर मी रिक्वेस्ट करतो पावनस्कर मॅडमना इथे प्रस्तुत करायला राग यमनवर बेस्ड हे गाणं लताजींनी गायलेलं. हे गाणं हकीकतमधलं 1964 मध्ये हा पिक्चर रिलीज झाला होता. कैफी आझमींनी याचे लिरिक्स लिहिलेले आहेत. चला ऐकूया तर हे गाणं. मॅडम प्लीज. थँक्यू. जरा सी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये
के सीने में आ, चुपके सीने में कोई जैसे सदा देता है। शाम से पहले दिया दिल न जला देता है उसी की सदा, है उसी की अदा। कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं। शक्ल फिरती है शक्ल फिरती है निगाहों में वही प्यारी सी, मेरी नस नस में मचलने लगी चिंगारी सी। छू गई जिस्म मेरा किसके दामन की हवा। कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं। जरा सी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं। फॅन्टास्टिक पॉलस्कर मॅडम. आणि तुम्ही आता विषय काढला कॉन्फिडन्सचा. तर सोमलवार शाळा आणि टीचर्स आम्हाला कॉन्फिडन्स कसा द्यायचे, 8वीपर्यंत मी कधीच अभ्यास नाही केला. मग 9वीमध्ये रडत रडत पॉलस्कर मॅडमच्या कडे गेलो एक दिवस. मॅडम मला का बायोलॉजी जमतच नाही आहे आणि मला डॉक्टर बनायची तर इच्छा आहे. तर मॅडम तेव्हा आमच्या क्लास टीचर होत्या आणि तो आमचा एक कॅलेंडर डे असायचा. तेव्हा पर्सनली बोलून मॅडमनी माझ्या सगळ्या चुका मला समजून सांगितल्या आणि तो कॉन्फिडन्स आमच्यात इम्बाईब करण्याला पॉलस्कर मॅडम तुम्ही आज जबाबदार आहात. म्हणून मी आज जो काही डॉक्टर बनलो, ऑर्थोपेडिक सर्जन बनलो, आज मी ट्रॉमा सोसायटी ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट आहे वगैरे वगैरे, ऑल क्रेडिट गोज टू यू. कॉन्फिडन्स बिल्डिंग फक्त MBA केल्यावरच येतं असं नाही. दॅट टेक्स अस बॅक टू R.D. बर्मन. R.D. बर्मन जेव्हा त्यांच्या उघडत्या पिरियडमध्ये होते, जेव्हा त्यांचा चांगला काळ चालू नव्हता, त्यांना गाणी काहीच मिळत नव्हती बॉलिवूडमध्ये. आणि मग एक दिवस 1942 लव्ह स्टोरीची स्क्रिप्ट घेऊन हा विधू विनोद चोपडा त्यांच्याकडे गेला. मला गाणं करून पाहिजे आहे आणि R.D. बर्मन तुम्हालाच हे करायचं आहे. तेव्हा R.D. बर्मनकडे काहीच काम नव्हतं. R.D. बर्मननी त्यांच्या स्टाईलमध्ये ढॅकचेक ढॅकचेक करत एक म्युझिकल सॉन्ग विधू विनोद चोपडाला पेश केलं. विधू विनोद चोपडा म्हणाला मला तुझं हे गाणं नको आहे. तेव्हा R.D. बर्मनचा कॉन्फिडन्स पूर्ण ढासळला होता. रडत रडत त्यांनी फक्त विधू विनोद चोपडाला विचारलं, का रे बाबा मला हा पिक्चर मिळेल की नाही. दॅट वॉज व्हेरी व्हेरी बॅड स्टेज. आपल्याला सगळ्यांना ही स्टोरी R.D. बर्मनची माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा विधू विनोद चोपडांनी, म्युझिक डायरेक्टरनी किंवा सोमलवारच्या टीचर्सनी R.D. बर्मनकडनं ते गाणं करून घेतलं. ऑफकोर्स ते फेमस झालं पोस्ट ह्युमसली. अनफॉर्च्युनेटली R.D. बर्मन मेल्यानंतर ते हे गाणं अहम आवाम वयम प्रथमा मी पेश करायचा प्रयत्न करतो. R.D. बर्मन इज माय फेवरेट. लेट मी ट्राय इफ आय कॅन गिव्ह सम जस्टिस टू माय फेवरेट म्युझिक डायरेक्टर.
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो। क्या कहना है, क्या सुनना है, मुझको पता है, तुमको पता है। समय का ये पल थम सा गया है, और इस पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो। कुछ ना कहो, कुछ भी ना कहो। कितने गहरे हल्के शाम के रंग है छलके, पर्वत से यूं उतरे बादल जैसे आंचल ढलके। कितने गहरे हल्के शाम के रंग है छलके, पर्वत से यूं उतरे बादल जैसे आंचल ढलके, और इस पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो। कुछ ना कहो, कुछ भी ना कहो। To continue with our Rag Yaman Urf Rag Kalyan, another of our favorite songs, again music directed by R.D. Burman, written by Gulzar, from that movie which is very soulful, with soulful songs, Andi, 1975. Again a song which has been immortalized by Kishore and Lata. To sing this, मी इन्व्हाइट करतो विनय, माझा मित्र विनय गायधने आणि वैशाली पाटील, वैशाली पत्थर की हवेली को शीशे के घरों में, तिनकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं।
एक दूर से आती है, पास आके पलटती है। एक दूर से आती है, पास आके पलटती है। एक राह अकेली सी रुकती है ना चलती है। ये सोच के बैठी हूँ एक राह तो वो होगी तुम तक जो पहुँचती है। इस मोड़ से जाते हैं, इस मोड़ से जाते हैं। कुछ सुस्त कदम रसते, कुछ तेज कदम राहें। पत्थर की हवेली को शीशे के घरों में, तिनकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं। इस मोड़ से जाते हैं। सो लेट अस कंटिन्यू विथ राग यमन. आणि राग यमन किंवा राग कल्याण ज्याला म्हणतात तो काय फक्त हिंदीतच होता किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच होता आणि मराठीत नव्हताच असं नाही. राग यमनचा प्रयोग इवन मराठी इंडस्ट्रीमध्ये केल्या गेल्या, भक्तीपर गीते गेल्या. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, अशी भक्तीपर गाणी लिहिल्या गेली. इवन सोलफुल गाणी लिहिल्या गेली याच्यावर. जीवनातली कळी अशीच राहू दे. सोलफुल सॉंग्स इवन बाबूजींनी, सुधीर फडकेंनी राग यमनचा वापर केला. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी. तर अशाच एका सोलफुल गाण्याला खामोशी 1970 हेमंत कुमारनी डायरेक्ट केलेला, हेमंत कुमारनी ड्रीम केलेला, हेमंत कुमारनी म्युझिक डायरेक्ट केलेला, इवन लिरिक्स सुद्धा हेमंत कुमारने लिहिली. पण विशेषता याची काय या पिक्चरची, या मूवीची, की आपल्या प्रोफेशनमध्ये, बिझनेसमध्ये आपण कधीच आपल्या कॉम्पिटिटरला इन्व्हाइट करत नाही आपल्याबरोबर पार्टनर मुद्दामून हो म्हणून. पण हेमंत कुमारनी किशोर कुमारला बोलावलं आणि त्याला सांगितलं की हे गाणं तूच म्हणायचं, हे गाणं तुझ्याच करता मी लिहिलेलं आहे. सी द ग्रेटनेस ऑफ दोज पीपल दॅट टाइम. सो लेट मी इन्व्हाइट विनय गायधने, माय फ्रेंड विनय. प्लीज कम अँड लेट अस लिसन टू हिज सॉन्ग ऑफ खामोशी मूवी अँड लेट अस एन्जॉय दिस सॉन्ग. विनय प्लीज. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है. वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है. वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है. वो शाम कुछ अजीब थी.
झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख्याल था। दबी दबी हंसी में एक हसीन सा गुलाल था। मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो। मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो। न जाने क्यों लगा मुझे कि मुस्कुरा रही है वो। वो शाम कुछ अजीब थी। मेरा ख्याल है अभी झुकी हुई निगाह में। खिली हुई हंसी भी है दबी हुई सी चाह में। मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो। मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो। यही ख्याल है मुझे के साथ आ रही है वो शाम कुछ अजीब थी। ये शाम भी अजीब है। वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है। वो शाम कुछ अजीब थी। So 1971 saw a beautiful movie starring Meena Kumari come to us, पाकीजा. कमाल अमरोहनी याचं लिरिक्स लिहिले आहेत आणि राग यमन विथ अ डिफरंट ट्विस्ट ऑफ गझल अँड कव्वाली मिक्स्ड कमिंग टू हिंदी. Let me invite Vaishali Vaini to give justice to this song, again sung by no other than Lata Mangeshkar ji. Vaishali Vaini, please. Thank you.
Let us listen to another of my favorite composition. Movie चिच्चोर 1976 आणि हे गायलं आहे येसुदासजींनी. Absolutely terrific song, supported by Hemlata those days. Let us see how we can attempt this song. जब दीप जले आना, जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा. मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा. मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम. जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम. नदिया के किनारे आज उसी अमवा के तले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. रे गा रे गा मा गा रे सा सा नी पा पा मा रे गा सा नी सा गा पा मा पा. नित सांझ सवेरे मिलते हैं, नित सांझ सवेरे मिलते हैं. उन्हें देख के तारे खिलते हैं. नित सांझ सवेरे मिलते हैं. उन्हें देख के तारे खिलते हैं. लेते
जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना। जब दीप जले आना, जब शाम ढले आना। 1968 also saw another beautiful movie coming, Saraswati Chandra. It had beautiful songs. One of those songs sung by Mukesh ji and Lata ji both together. Lyrics by Indivar and music direction by none other than Kalyanji Anand ji. May I invite Vinay, my friend, to come and sing this song of Mukesh. चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना। चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना। मुझे दोष न देना जग वालों, मुझे दोष न देना जग वालों, हो जाऊं अगर मैं दीवाना। चंदन सा बदन चंचल चितवन। ये काम कमान भवे तेरी पलकों के किनारे कजरारे। ये काम कमान भवे तेरी पलकों के किनारे कजरारे। माथे पर सिंदूरी सूरज, होठों पे दहकते अंगारे। साया भी जो तेरा पड़ जाए, साया भी जो तेरा पड़ जाए, आबाद हो दिल का वीराना। चंदन सा बदन चंचल चितवन। तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है। तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है। किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहुत ज़रूरत है। पहले भी बहुत मैं तरसा हूँ, पहले भी बहुत मैं तरसा हूँ। तू और ना मुझको तरसाना। चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना। मुझे दोष न देना जग वालों, मुझे दोष न देना जग वालों,
हो जाऊं अगर मैं दीवाना, चंदन सा बदन, चंचल चितवन। An absolute riot movie which came in 1961, Jungli, Shammi Kapoor. But this movie also had some beautiful songs. So one of these songs by Hasrat Jaipuri, very soulful. And to sing this, may I invite all my two friends, Vinay and Vaishali Vani, to join me. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो। एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो। एहसान तेरा होगा मुझ पर। तुमने मुझको हंसना सिखाया, ओ तुमने मुझको हंसना सिखाया, रोने कहोगे रो लेंगे अब, रोने कहोगे रो लेंगे अब। आंसू का हमारे गम न करो, वो बहते हैं तो बहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो। एहसान तेरा होगा मुझ पर। चाहे बना दो चाहे मिटा दो, चाहे बना दो चाहे मिटा दो, मर भी गए तो देंगे दुआएं, मर भी गए तो देंगे दुआएं। उड़ उड़ के कहेगी खाक सनम, ये दर्द मोहब्बत सहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो। एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो। एहसान तेरा होगा मुझ पर। Another beautiful composition from R.D. Burman, 1972, Parichay. Let's listen to this beautiful song by Lata ji, for which let me invite Vaishali Vani to come and please sing this song for us. Thank you. बीते ना बिताए रहना, बिरहा के जाए रहना, भीगी हुई आँखों में लाख बुझाए रहना, बीते ना बिताए
1973 saw another beautiful rendition by none other than Mohammad Rafi Saab. Parasmani was the movie. Another khasiyat of this movie was Lakshmikant ji, Parallel ji was introducing as music directors of this song. Let me attempt this song. Thank you. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी के अंधेरे में हमने चिरागे मोहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए, बहुत याद आए। आहटे जाग उठी रास्ते हंस दिए, थाम कर दिल उठे हम किसी के लिए। कई बार ऐसा भी धोखा हुआ है, चले आ रहे हैं वो नजरें झुकाए, वो जब याद आए, बहुत याद आए। 1977 brought this beautiful movie, the song of which Lata ji made absolutely ajramar. So this last song of this episode of Serendipity Musicals, sung by none other than Lata ji, accompanied by Bhupinder ji, and absolutely mind-blowing lyrics by Gulzar. We all three of us, we are attempting to sing this song, which also has a very soulful meaning to it. So carry the lyrics with you, friends, and I hope you enjoyed this episode of ours. Thank you. नाम घूम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही थोड़ा सा नाम गुम जाएगा। Ready? नाम घूम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है,
वक्त से परे अगर मिल गए कहीं, मेरी आवाज ही पहचान है। गर याद रहे हो नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है। घर याद रहे। जो गुजर गई कल की रात थी, ओ उम्र तो नहीं एक रात थी, रात का सिरा अगर फिर मिले कहीं, मेरी आवाज ही पहचान है। घर याद रहे। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है। गर याद रहे। दिन ढले जहाँ रात पास हो, जिंदगी की ऊंची कर चलो, याद आए कर कभी जी उदास हो, मेरी आवाज ही पहचान है। घर याद रहे। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी